मसाल्यासाठी मिरची आणली ताई आणि आता ते जरा वाळून घ्यायची ताई. तर चाललंय आता दादांचं आणि बाणायचं मिरच्या इथं वाळायला टाकायच्या. जाड मिरची आहे ना बाणाय किती प्रकारच्या मिरची आहेत? 6 प्रकारचे आहेत, पण एक दुसरी शंकेश्वरी तिला नाही वाळवायची. मामा तितके तेज आहे ना तेज तिकडे घ्या थोडं ही बी तिच्याकडे वाटायची. तर आता ह्याची पण लय मेहनत आहे. देठ काढायचं, याला वाळवायचं, तोळवायचं, परत काय काय करायला लागेल बाणाय आता? सगळं करायला लागेल. पुन्हा त्याचं मटेरियल नीट करायचं. आता हे देठ ती काढून भेटली हा एवढी एकच भेटली. हा, पण ही नाही भेटलेली काढून. आता ह्या सगळ्या काढायला लागणार आहेत. आता बरंच घातणार आहे. 50 किलो आहे, पण किती होते कमी किती? 10 गेलो होतो मिरची आणायला. चालते ना कोणी? तिला नाही लय वाळवायचं मला. तिला नाही ती एकच दिवस वाचायला लागणार आहे. तिला ती मिरची वाळलेली आज बाणाय बिराडावर राहणार आहे मिरच्यांसाठी. डोळ्याची आग होईल, काय होईल? डोळ्याची आग होईल सर त्याने. तिला जास्त वाळवाय नाही लागत. जास्त त्या मिरच्या वाळवायला लागतात. अच्छा, त्या कारण जाड असतात ना. काचा बदल करतो ना तर लय आग नको हाताची करून. त्याच्या मापातच त्या तापवायला लागतात. कारण जास्त तापावल्या बी कलर जातो मग मिरची मसाल्याचा. अगदी आता ऊन पण एकदम चटकदार लागते. ही प्युअर कलरची मिरची, रेशम पट्टी ही ना? हा रेशम. हा रेशम. ही रेशम पट्टी का? हा तर तू माती पायाने उडवतील. ही कंची आहे बाणाय? ही काश्मीरी. जम्मू काश्मीर. हा ही कंची आहे बाणाय? ही बीडगी. बीडगी. हा जम 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 बिराडा फिरले. सांगा जेवण खाते ना. बाळा मेंढान. जास्त सगळ्यात ना तिला वाळवायची, त्याच्यानंतर ही तापवायची, त्याच्यानंतर ही तापवायची, हम्म. त्याच्यानंतर ही, आणि ते सगळ्यात कमी. ती खायला लागली ना? म्हणजे ती नाजूक असल्यामुळे तिला टाइम जास्त गेला. त्याच्यात लोकसंख्या जास्त आहे. मग ती लोकसंख्या जास्त असल्यामुळे मग ते एक एक इथून काढा, त्याचं देठ काढायच लागतात. काय आहेत ना ह्या मिरची देठ काढत नाहीत. पण आपल्याला म्हणजे कसं एकदा काम जर केलं तर चांगलं करायचं, तरच ते काम करायचं. नाही तर मग नुसतं कसं काम करायचं त्याला मग उपयोग नाही. कारण आपण का ना आपल्याकडून समजा दुसऱ्याला द्यायचं म्हणलं, थोडंफार आपल्याला हडबड झालेली चालेल, पण दुसऱ्याला कसलं बी आबाळ्या गाबाळ्या द्यायचं नाही. असं आहे आपलं काम. एकत्र करा 3 फुटी पण. काय मिरच्याचा एवढा भाव वाढलेला आहे ना, तर तिथं घेताना असं त्या दुकानात माघारी यावं का काय वाटत होतं. एवढा ह्या वर्षी भाव वाढलाय, मिरचीचा बी वाढलाय, आणि जे मिरचीला आपल्याला मटेरियल लागत होता त्याचा पण भाव वाढलाय. हा, मग ते मिरचीमुळे सगळंच वाढत गेलं. जी काल आपल्याला 600 मिरची भेटत होती ती 1200 रुपये किंमत झाली. आता ह्या वाळवायची, आता देठ काढायचं, लय मेहनत आहे. हा आता या मिरच्या वाळू घातलेल्या चांगल्या तापल्या तर उन्हाने. आता त्याचं देठ कडा मोडते ना, मग थोड्या आपल्या देठ मोडायला मी घेऊन जाणार आहे आता. आणि जेवढ्या थोड्या गाम्याला या गाम्याला नेणार, आणि त्या मोडून झाल्या की ते गाम्याला इकडे आणून वाटायचं, दुसऱ्या गाम्याला भरून न्यायचं. असं करून देठ काढून घेणारे. उन्हाचं पाय पण लय वाजत्यात, या ऊन लागतंय नुसतं लय. आता हे उन्हाचं काम मध्ये करायचं म्हणलं तर अंगाची आग निघते. कोणता मटेरियल आणायचा, कोणता
कमी वापरायचा, कोणता जास्त वापरायचा, त्याचा सगळा अंदाज लागतो. तर त्याच्या ज्याने आम्ही मसाला आज मिरची आणून करणार आहे. आता कालच मिरची आणल्या ते मामांनी. खरं तर आम्ही लवकरच सुरुवात करायला पाहिजे होती जरा मसाल्याला, पण हे तारमळीमुळं टाइम झाला ह्या वर्षी बी. गेल्या वर्षी तो फार उशिराच केली आणि यंदा बी जरा उशिरच झाला. का तर कोणत्या बी कामाला मदत लागते आणि एका दुईच्या तीनच्या हाताने काम होत नाही. मदतीशी वाट माणूस म्हणतो ना, चौघाचा हात वायऱ्या वाजत्यात, तसं एकाच्या दोघाच्या हाताने नाही होत, तेवढं चौघाच्या हाताने होत. तवा चुलीव ठेवून घेतलाय आणि जाळ लावलाय. तव्यामध्ये भाजणार आहे, लोखंडी तवा आहे. थोडं थोडं करून सगळं मटेरियल भाजून घेणार आहे. आता हे दण्याला म्हणजे लगेच हलका असल्यामुळं लगेच भाजत्यात, त्याच्यामुळं पटपट हलवून करपून नाही द्यायला लागत, नाही तर लगेच करपणार. ह्याचं बी परमान आहे, कोणतं किती वापरायचा मटेरियल, कोणता किती वापरायचा. खरं तर त्याच्या मसाल्याची चव आहे मटेरियलवर. आपण नको ते जर जास्त वापरला आणि जो पाहिजे तो कमी जर वापरला तर मग त्या मसाल्याची चव पण बिघडते, कारण ते आपलं वर्षभराचं खाणं आहे. आणि मग त्याचं जर आपण त्या मटेरियलवर जर मटेरियलचं जर माप बिघडावलं तर मग मसाल्याचं सगळं मसालाच बिघडतोय अख्खा. ही पण आता दालचिनी एवढी काय भाजून देणार नाही, गवळी गवळीच भाजून घेणार आहे नुसती, त्याला असे गरम तापावल्यासारखी, जास्त पण नाही भाजणार. एक भाजलेल्या मटेरियलचा वास अगदी लयच भारी येतो. सगळा मटेरियल भाजून घेतला आणि मस्त असा वाळाय घातला, कारण भाजल्याच्या नंतर असा वाळवल्यावर कडक होतो, म्हणून मग भाजाय बी वेळ गेला. आणि मग भाजून झालं की वाळू घालून घेतला. इकडे धन आणि दालचिनी ती बी चांगली भाजली की लगेच ओतली इकडे आणून, कारण ऊन पण चांगलं पडलेलं आहे. मग हे असलं कडक उन्हात तापावलं की चांगलं कडक होतं आणि मग आपला तो मसाला बी चांगला दळल्या जातो. अगदी मटेरियल भाजल्यामुळं वास बी भारी येतोय. हे सगळं मटेरियल आता एकत्र करून घेतलाय. हा सगळा भाजला, परत तापावला का, परत आता ह्यो मसाला आम्ही म्हणजे एकदम घरगुती पद्धतीचाच बनवतो, मस्त बघा अगदी धनगरी मसाला. हे काय होईल, हे वाऱ्याने विऱ्याने वारं सुद्धा जायची भीती, त्यामुळे त्याला खाली घालते जरा. कसं आहे मग माणसं 3 आहेत म्हणल्या त्यातनं माणूसच उरत नाही, कारण 2 माणसं मेंढ्या का आणि एक माणूस बिराडावता ठाम लागतोय, त्याच्यात आमचा सागर आहे. खरं तर म्हणजे गेल्या वर्षी मिरच्या स्वस्त होत्या, त्यामुळं मग आम्ही ह्या वर्षी लवकरच सुरुवात केली मिरच्या विचारायची मार्केटला जाऊन. तर ह्या वर्षी म्हणजे डबल मिरच्याचा भाव सांगायला आले, तर आम्ही म्हणलं एवढा दिवस होईल भाव कमी, होईल भाव, पण भाव वाढलाच उलट. आम्ही जरा गाळ बसलो ती उलट जास्त वाढत गेला. आम्ही म्हणलं आता नंतर बघाव. उलट तर आता मग शेवटला असं वाटलं की आपल्याला आता काय करून मसाला म्हणजे बनवायच लागत की आपलं सबस्क्राईब पण मागतात. हा ना, त्यांना पण गेल्या वर्षीची थोडी
म्हणजे हा मग काय. आणि कुणाला मस्त पाहिजे पैकी असेल घेतल्यामुळं तर लवकरच आपली ऑर्डर द्या तुम्ही पण. हा म्हणजे ना. मग आम्ही त्या मापाने आपलं कोणाला किती पाहिजे त्याच्या ह्याने अंदाजाने मसाला बनवू आणि तुम्हाला नक्कीच देऊ यंदा. ही मिरच्याची पोती भरून घेतल्यात आहे. ह्या बी चांगल्या वाळवल्या, पोती भरली. आणि आता ते मटेरियल भाजल्यामुळे मग संध्याकाळी 4च्या पुढं दळायला न्यायचा. इकडं हे बियातलं खडं काढलं आणि ते बी वाळवून घेतलं. कारण बियात कुठं माती कुठं काय, आपल्या मिरची आणताना तिकडूनच आलं होतं खडन मातीन. तर एकदा मी काय केलं, मग सुपात मस्त असं घेऊन काढलं आणि अगदी बारक्या परातीत घेऊन खडं बिडं निवडून घेतलं सगळं. आणि आता निर्मळ केलं आणि परत तापाय टाकल्यात ते बी. किंवा आपण हे बी भाजून घेतलं तरी पण चालत्यात मिरचीच. आता तापल्याच्या नंतर जरा मी भाजून घेणार आहे परत आणि गडीभर सुकाय ठेवणार आहे. आणि